स्टार साठी स्टार ऑप्शन आहे मॅडम. इझी आहे एकदम. 3 डॉट मध्ये स्टार आहे. त्या स्टारचं ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता मी फेसबुक शिकवेन. फेसबुक साठी पण स्क्रीन शेअरिंग करेल मी या ठिकाणी. मॅडम पोस्ट टाकून दाखवताय का? येस मॅम. ग्रुपमध्ये ऍड करणे, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे. ह्या बोला गोष्टी ना. थोडस पॉइंट टू पॉइंट लिहून घ्या. जर त्याला पॉसिबल असेल तर त्यांनी करून पण बघू शकतात व्हिडिओ मीटिंग चालू असताना पण. पण काय होईल करायला गेला तर मग इकडलं लक्ष तुमचं हे होईल. आवाज येतो का सांगाल नंतर मला. येस मॅम येतोय. तर हा फेसबुक आहे. ठीक आहे. तर माझा अगोदरचं जे फेसबुक आहे तर ते काही दिवसासाठी ब्लॉक आहे. तर त्याच्यामुळे मी हे न्यू हे काढलेलं होतं, म्हणजे अगोदरच काढलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोफाईल. ठीक आहे. म्हणजे माझे फ्रेंड्स किती आहेत? 1.4K फ्रेंड्स. म्हणजे तुमचे कमीत कमी 1000 पेक्षा जास्त फ्रेंड्स असले पाहिजे. हे पण लक्षात घ्या. तोपर्यंत तुम्हाला कमेंट येणार नाही. ग्रुपमध्ये टाका किंवा पर्सनल टाका. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुमचं बिझनेस अकाउंट हे सांगायचंय. म्हणजे काय होतं, जे काही जेंट्स वगैरे असतात तर ते तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार नाहीत किंवा जेंट्स तुम्हाला कनेक्ट होणार नाहीत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बिझनेस वुमन आहे, तुम्ही कुठे काम करताय, तुम्ही अर्निंग काय केली आहे आणि वर्क फ्रॉम होम तुमच्याकडे आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके. तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण आपले प्रोफाईल पूर्ण लॉक असली पाहिजे. फेसबुकची प्रोफाईल कधीही लॉक ठेवत चला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आहे, बरोबर आहे की नाही. फ्रेंड रिक्वेस्ट आता सुरुवातीला नवीन अकाउंट आहे तुमचं असं समजूया आपण. त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची असेल त्या ठिकाणी तुम्ही हे या ठिकाणाहून सजेस्टेड फ्रेंड मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. ठीक आहे. मला काही फ्रेंड रिक्वेस्ट आल्यात तर मी काय करेल, आता रोहिणी मॅमला थोडंसं सर्च करेल की बाबा नेमकं कसे आहेत मॅम, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी रोहिणी मॅमला सर्च केल्यानंतर समजलं की या फक्त वेगळं काही त्यांचं प्रोफाईल एकदम व्यवस्थित आहे. तर त्यांना मी काय करेल, कन्फर्म करेल. राईट. म्हणजे तुम्ही थोडंसं प्रोफाईल चेक करूनच त्यांना फ्रेंड रिक्वेस्टला एक्सेप्ट करत चला. ठीक आहे. आता मैथिली मॅम आहेत, त्या पण व्यवस्थित प्रोफाईल दिसतंय. प्रीती मॅम आहेत, वैशाली मॅम आहेत. म्हणजे तुम्ही यांना सुद्धा म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आलेल्यांना सुद्धा चेक करायचं आहे. आणि आपण सजेस्टेड मध्ये जाऊ. जेव्हा आपण सजेस्टेड मध्ये जातो, ठीक आहे, त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित प्रोफाईल चेक करायची. आता यशोदा मॅम वर मी क्लिक केल्यानंतर यांची पण प्रोफाईल मी व्यवस्थित चेक करणार. स्टोरी क्रिएटर आहे त्या ठिकाणी आपण फॉलो करू शकतो. ठीक आहे. ऍड म्हणजे ऍड फ्रेंड करू शकतो. तर आपण त्यांना ऍड फ्रेंड करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे जे काही आहे व्यवस्थित प्रोफाईल असली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं जेंट्स सोबत आपण कनेक्ट नाही झाले पाहिजे. हे फक्त लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रोफाईल हाताळायची आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता. डेली तुम्हाला 10 लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे आहे. हे लिहून घ्यायचंय. ठीक आहे. तुम्हाला डेली 10 लेडीजला या ठिकाणी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आहे. ओके. हे फर्स्ट झालं. ह्याच्या अगोदर काय सांगितलं मी, प्रोफाईल व्यवस्थित पाहिजे तुमची. सेकंड आहे फ्रेंड रिक्वेस्ट. 10 लेडीजला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आहे. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, सर्च ऑप्शन वर क्लिक करायचंय. हे झालं का? येस येते का मॅम, मला एकदा सांगा. तर या ठिकाणी सर्च ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वुमन ग्रुप म्हणून सर्च करू शकता, लेडीज ग्रुप म्हणून सर्च करू शकता, वुमन ग्रुप म्हणून सर्च करू शकता. या ठिकाणी जर तुम्ही सर्च करायला गेलात तर खूप सारे तुम्हाला ग्रुप भेटतील. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, डेली 10 ग्रुपला जॉईन करायचं. किती? 10 ग्रुपला. 1 2 3. राईट. तर मी ह्या ग्रुपला जॉईन करते. नाही, ह्या पर्सनल पब्लिक ग्रुपला कधी पण जॉईन करायचं, पर्सनल ग्रुपला जॉईन करू नका. कारण काय होतं त्या ठिकाणी पेड असतं. ठीक आहे. पेड करावं लागतं त्या ठिकाणी. तर मी तुम्हाला एक पोस्ट टाकून दाखवेल. समजलं का ग्रुप किती जॉईन करायचे डेली? मॅम येस येतंय का?
फास्ट होत नाहीये येस. ना? नाही नाही, व्यवस्थित आहे मॅडम. येस. तर या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला एक ग्रुप ओपन करून त्या ठिकाणी पोस्ट कशी टाकायची ते सांगेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राईट समथिंग असं येत आहे. हो की नाही? या ठिकाणी 3.5K मेंबर्स आहेत. तर आपली पोस्ट कोणी ना कोणी पाहणार आहे याच्यामध्ये. हो की नाही? म्हणजे 1000 पेक्षा पुढेच आपण जे ग्रुप जॉईन करतोय तर 1000 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये मेंबर असले पाहिजेत. ठीक आहे? तर त्यामुळे काय होतं कोणी ना कोणी आपल्याला एक तरी येईल, दोन तरी येईल, वाढत वाढत वाढून जाईल. बरोबर आहे? तर या ठिकाणी आपण राईट समथिंग मध्ये क्लिक केल्यानंतर फोटोज अँड व्हिडिओज वर गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ही पोस्ट मी घेत आहे. ठीक आहे? तर या पोस्टला काय करायचं आपल्याला एडिट करू शकता या ठिकाणी. म्हणजे क्रॉप करायचं थोडंसं व्यवस्थित. अगोदरचा स्क्रीनशॉट काढलेला आहे मी. तर हा आहे प्रत्युष उद्योग समूह मराठी महिलांचा, मराठी माणसांचा मराठी व्यवसाय. इच्छुक महिलांनी कमेंट मध्ये तुमचा नंबर द्या किंवा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. ठीक आहे? डन केला. तर या ठिकाणी लिहायचंय इंटरेस्टेड किंवा तुमच्याप्रमाणे लिहायचं. ठीक आहे? मी काय टाकते ते सांगत आहे. इंटरेस्टेड कमेंट येस. ठीक आहे? म्हणजे काय होतं त्यांना समजतं की आपल्याला इथं काय करायचं, त्यांना कॉन्टॅक्ट करायचंय का कमेंट येस म्हणून टाकायचं का काय टाकायचं. तर त्या ठिकाणी तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथं पोस्ट ऑप्शन दिसतं. या पोस्ट वर क्लिक करायचं. ठीक आहे? ही पोस्ट या ठिकाणी ग्रुपमध्ये जाते आपली. राईट? हे तुम्हाला गोल दिसत असेल. थोड्या वेळाने ती पोस्ट गेली. हे पहा. या ठिकाणी ही पोस्ट या ग्रुपमध्ये गेलेली आहे. तर या ठिकाणी इथं तुम्हाला लाईक किंवा इथं कमेंट्स येतील. तर या कमेंट्स मध्ये तुम्हाला कोणाची कमेंट आली येस तर त्या ठिकाणी तुमचा नंबर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट मी म्हणून करायचा आहे. ठीक आहे? तीही प्रोफाईल थोडंसं चेक करायचं की बाबा हे लेडीज नाव आहे का जेंट्स नाव आहे. एखाद्या वेळेस जेंट्स पण येतात लेडीज ग्रुपमध्ये. तिथं फक्त तेवढं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे? बरं घाबरायची काहीच गरज नाही या ठिकाणी. तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही जरी वाटलं तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. ठीक आहे? त्याच्यामुळे इथं काही टेन्शन राहत नाही. कारण मी आता 1.5 वर्ष झालं बिझनेस करते. पूर्णपणे सोशल मीडियावर सेफ आहे. मॅडम, काहीच टेन्शन येत नाही. सोशल मीडियावर ह्यासाठीच लेडीज थोडंसं घाबरतात की जेंट्स असतात येस. आणि हम्म. फेसबुकवर जास्तीत जास्त तोच प्रॉब्लेम येतो. सो मॅडम सांगतात तसंच आपल्याकडे ब्लॉक ऑप्शन आहे. आपण ब्लॉक ऑप्शननी जेंट्स जरी असेल तर त्यांना आपण काय करू शकतो, ब्लॉक करू शकतो. ब्लॉक करून टाकायचं. फक्त काय व्हायचं एका मेसेज वरून समजतं आपल्याला की लेडीज बोलते का जेंट्स बोलते. ठीक आहे? म्हणजे कुठल्या कॉलवर बोलायची गरज नसते आपल्याला किंवा कुठलंच काही नसतं. एखाद्या बोलण्यामध्ये फरक असतो लेडीज मध्ये आणि जेंट्स मध्ये बऱ्याच गोष्टी बदल असतात. त्याच्यामुळे आपण लगेच ओळखून घेऊ शकतो की आणि नेमकं खूप हा वेळेस कोण मॅडम आहे किंवा व्हिडिओ कॉल पण भरपूर येतात फेसबुकवरून. तर कधीच तिथले कॉल आलेले Facebookवर तर रिसीव्ह कधीच करायचे नाही. सुचलं नाही. येस, येस, राईट. रिसीव्ह नाही करायचे. का करायचे नाहीत? कारण कधीही आपण Facebookवरून कोणालाच बोलायचं नाही. एकतर हा लक्ष ठेवायचं. लेडीज असो का जेंट्स असो. ठीक आहे. कॉलवर किंवा व्हिडिओ कॉलवर कोणालाच नाही बोलायचं. मग ते जेंट्स असो की लेडीज असो. हो की नाही? म्हणजे हा जर आपण नियम आपल्यासाठी ठेवला तर काय होतं आता बऱ्याच लेडीज उत्सुकता असते. अरे मला पहिला कॉल आला, मला पहिला कॉल आला. मी इथूनही सांगू शकते. म्हणजे बऱ्याच गोष्टींचं बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं. पण त्या ठिकाणी नाही करायचं या गोष्टी. कारण व्हिडिओ कॉल करतात तेव्हा आपण डायरेक्टली कोणाला व्हिडिओ कॉल करतो का बघा बरं? नाही करत. हो की नाही? तर त्याचप्रमाणे इथं सुद्धा आपल्याला होणार नाही या गोष्टी. आपण थोडंसं हे केलं ना मॅडम अवेअरनेस दाखवलं ना तर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. जसं आता मी करते की बाबा मला आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही किंवा आला तरी पण मी ते Facebookमध्येच ब्लॉक करून बाजूला होत असते. हो की नाही? येस. तर या ठिकाणी तुम्हाला डेली काय करायचं ते समजलं. प्रोफाईल व्यवस्थित ठेवा. त्याच्यानंतर 10 फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा. त्याच्यानंतर 10 ग्रुपला ऍड करा. आणि ऍड केल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे ही जी पोस्ट आहे ठीक आहे तुम्ही जी टाकणार आहात ना एकच मिनिट तुम्ही जी ही पोस्ट टाकणार आहात ना तर या ठिकाणी तुम्हाला कधी पण सकाळचा मॉर्निंगचा टाइम ठेवायचा आहे. ओके फेसबुकला तुम्हाला मॉर्निंगचा जर टाइम ठेवलात तुम्ही तर खूप व्हायरल होते पोस्ट. म्हणजे हा माझा अंदाज आहे बरं का आता. म्हणजे मी जसं वर्क करत होते तर त्याप्रमाणे आहे. आता फेसबुकवर वर्क माझं नाहीये जास्त. पण मी जेव्हा करत होते त्यावेळेस 6ला मी पोस्ट टाकली. सकाळी उठल्या उठल्या ते काम करायचे आपल्याला की बाबा पोस्ट टाकून द्यायचे. रिक्वेस्ट किंवा
ग्रुप जॉईन असेल तर तुम्ही दुपारच्या टायमिंग मध्ये करू शकता. पण पोस्ट जी आहे ती सकाळी 6 वाजता जर टाकली तुम्ही, ऑल ग्रुपवरती टाकून द्यायचं पोस्ट आणि पोस्ट टाकल्यानंतर काय होतं 10-11 पर्यंत आपल्याला कॉलिंग यायला सुरुवात होते किंवा येस टाइप यायला सुरुवात होतं. हो की नाही? म्हणजे हे डीपी पण लगेचच्या लगे होणार नाही बरं का. हे पण लक्षात घ्या. येस मॅम. डीपी पण महत्वाचा आहे. म्हणजे आपला डीपी काय ठेवला पाहिजे आपण? स्वतःचा असला WhatsAppचा पाहिजे असेल मॅम. हां, स्वतःचाच असला डीपी पाहिजे. स्वतःचा असला पाहिजे. कुठेही असो, सोशल मीडिया असो किंवा कुठेही असो. फक्त लॉक प्रोफाइल असलं की आपलं कोणी स्क्रीनशॉट पण नाही काढू शकत किंवा काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण ते घाबरण्याची गरज नाही त्या ठिकाणी. हो की नाही? सोशल मीडियाला पण आपल्याला ती ऑप्शन आहे. Instagramला आहे, Facebookला आहे आणि WhatsAppला सुद्धा आपलं प्रोफाइल आता